आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी सारनाथ येथील चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेली आहे आणि हे सर्व उपासक आता आतमध्ये येताना दिसत आहेत। चला भंतेंच्या पाठीमागे चला। अशा पद्धतीने चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत हा चौखंडी स्तूप। प्रिय सज्जनांनो, मी या ठिकाणी आज आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत। ते सर्व धम्मसहलीतील उपासक इकडे पाठीमागे आहेत। सर्व एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये चौखंडी स्तूपाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी आपले उपासक निघालेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवंताच्या काळामध्ये जे 5 परिव्राजक होते, भगवंताने केवळ सुजाताच्या हातची खीर ग्रहण केली। सिद्धार्थ गौतम हा तपभ्रष्ट झाला, त्यांनी अन्नप्राशन केलं, म्हणून त्यांची संगत सोडून जे 5 परिव्राजक भगवंताला सोडून या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये ध्यान मनन चिंतन करत असताना भगवंतांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा भगवंत बुद्धगयेवरून पायी पायी प्रवास करत करत या ठिकाणी या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये भगवंताचं आगमन झालं आणि भगवंतांनी 5 परिव्राजकांना या ठिकाणी सुरुवातीला भेट दिली। इथे परिव्राजक वास्तव्याला असताना भगवंतांकडे बघून ते परिव्राजक मनाशी असा संकल्प केला होता की तो तपभ्रष्ट सिद्धार्थ गौतम आपल्याकडे येत आहे, त्याचा आदर करायचा नाही, सन्मान करायचा नाही, त्याला पाणी द्यायचं नाही, बसण्यासाठी आसन द्यायचं नाही। परंतु प्रिय सज्जनांनो, भगवंत जसे जसे जवळ येत राहिले तसे तसे हे 5 परिव्राजक आपल्या निश्चयापासून ढळून ऑटोमॅटिक कोणी भगवंताला पाणी दिलं, कोणी भगवंताला पाय पुसण्यासाठी कापड दिलं, भगवंताला बसण्यासाठी आसन दिलं, भगवंताला पाणी पिण्यासाठी कोणी पाणी दिलं। अशा पद्धतीने 5 परिव्राजकांची ज्या ठिकाणी सुरुवातीला भेट झाली ती ठिकाण म्हणजे हे चौखंडी स्तूप आहे। आणि याच ठिकाणी सम्राट अशोक राजाने अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्तूप या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आपण बघत आहोत हा चौखंडी स्तूप आहे। अशा पद्धतीने देश विदेशातील धर्मगुरू बौद्ध उपासक या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावरती येऊन या ठिकाणी अभिवादन करतात, वंदन करतात। आपण बघत आहोत। आपण प्रिय सज्जनांनो, देश विदेशातील बौद्ध भिक्षू या ठिकाणी अगदी नम्रतापूर्वक श्रद्धेनं या ठिकाणी तथागतांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। अतिशय शिस्तबद्धमध्ये तथागतांच्या या पवित्र पावन या भूमीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी हे उपासक येत असतात। देश विदेशातील बौद्ध भिक्षू आणि त्यांच्यासोबत भिक्खू संघ मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येऊन या ठिकाणी अगदी श्रद्धायुक्त भावनेने या ठिकाणी वंदन करतात। आज या ठिकाणी सम्यक स्तूपाला चौखंडी स्तूपाला भेट दिली। मी स्वतः बदलते स्पर्धाबोधी आपल्या माझ्या पाठीमागे बघत आहात। आपण देश विदेशातील बौद्ध भिक्षू आणि धर्मगुरू या ठिकाणी या चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। म्हणजे ते उपासक आहेत, बाजूला उपासिका बसलेल्या आहेत, समोर धर्मगुरू आहेत प्रिय सज्जनांनो, आणि ह्या माझ्या बाजूला हा चौखंडी स्तूप आहे। आपण बघत आहात हा चौखंडी स्तूप आहे आणि हे सर्व अशा पद्धतीने
हे उपासक आहेत आणि हे धर्मगुरू आहेत बघा. देश विदेशामधील बौद्ध भिक्षू अतिशय श्रद्धेनं ध्यानपूर्वक एकाग्र चित्ताने या ठिकाणी येऊन आपल्या या पवित्र स्थळांना भेट देतात. आपण बघत आहोत अतिशय एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये तथागतांना अभिवादन करतात बघा. या पवित्र स्थळावर आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्ही धन्य झालो, आमच्या जीवनाचं सोनं झालं. आणि म्हणून मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी त्या तथागतांना अभिवादन करतात. त्यांचे वरिष्ठ धर्मगुरू आहेत, भंतीजी आहेत. अशा पद्धतीने आपण बघत आहोत. माझ्या पाठीमागे सर्व देश विदेशातले धर्मगुरू आहेत. माझ्या पाठीमागे हा चौखंडी स्तूप आहे. हा चौखंडी स्तूप आहे आणि याच ठिकाणी 5 परिव्राजक आणि तथागतांची भेट झाली होती. तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली बुद्धगयेला. आणि मी हा धम्माचा उपदेश नेमका कोणाला सांगावा हे भगवंताला नेमकं विचार पडला. आणि म्हणून भगवंताला असं वाटलं की माझा धम्मा हा एवढा काही सहजासहजी कोणाला झापेल किंवा सहजासहजी कोणाला अवगत होईल असा धम्म नाही आहे. आणि म्हणून तथागतांनी मनाशी संकल्प केला की आपण आपला धम्म कोणाला सांगायचा नाही. परंतु तथागतांना देवता लोकांनी विनंती केली की नाही भगवान, आपला धम्म हा मानवाच्या कल्याणासाठी आहे, मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या हिताने कल्याणासाठी आहे. हा धम्म आपण सांगितला पाहिजे. आणि म्हणून तथागतासमोर एक प्रश्न निर्माण पडला की मी धम्म नेमका कोणाला सांगावा. तेव्हा तथागतांना असं वाटलं की माझे जे गुरु आहे, आचार्य आहेत, त्यांना मी हा धम्म, पवित्र धम्म सांगावा. परंतु प्रिय सज्जनांनो, तथागतांनी आपल्या दिव्य ज्ञानानं, दिव्य दृष्टीनं बघितलं तर त्यांचे दोन्हीही गुरु या पृथ्वी तलावरती हयात नव्हते. त्यांचं निधन झालं होतं. आणि म्हणून पुन्हा भगवंताला असं वाटलं की हा धम्म मी आता नेमका कुणाला सांगावा. तर तथागतांनी पुन्हा दिव्य ज्ञानाने, दिव्य दृष्टीनं बघितलं की त्यांच्यासोबत असलेले 5 परिव्राजक जे त्यांच्यासोबत तपश्चर्या करण्यासाठी होते, ते परिव्राजकांना आपण बौद्ध धम्माची दीक्षा द्यावी किंवा धम्माचा उपदेश करावा. तेव्हा तथागतांना असं वाटलं की या 5 परिव्राजकांना आपण धम्म सांगावा. तर तो धम्म हे परिव्राजकांना सांगण्यासाठी भगवंताने दिव्य ज्ञानानं बघितलं. तर हे 5 परिव्राजक या ऋषीपतन मृगदाय वनामध्ये वास्तव्याला आहेत असं त्यांना दिसून आलं. आणि म्हणून भगवान बुद्ध गयेवरून सारनाथपर्यंत या ठिकाणी पायी प्रवास करून या ठिकाणी पोहोचले. आणि याच ठिकाणी पाच परिव्राजक आणि तथागत या ठिकाणी भेट झाली. आणि या ठिकाणी भगवंतांनी या ठिकाणी येत असताना त्या 5 परिव्राजकांनी या ठिकाणी तथागतांना दुरून येताना बघितलं. तर या 5 परिव्राजकांनी असा संकल्प केला की तो तपभ्रष्ट, कारण सुजाताच्या हातची खीर भगवंतांनी ग्रहण केली होती आणि त्या खिरीमुळं हा तपभ्रष्ट झालेला आहे, याने आपलं तप व्रत भ्रष्ट केलेलं आहे. आणि म्हणून या 5 परिव्राजकांनी सिद्धार्थची साथ सोडून ते या ठिकाणी निघून आले होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांनी विचार केला की आपण या सिद्धार्थाला कुठल्याही प्रकारचा आपण आदर सत्कार सन्मान करायचा नाही, त्यांना बोलायचं नाही, तर बसला तर बसू द्यायचं, भेटून कुठल्याही प्रकारचं आपण सन्मान सत्कार करायचा नाही. परंतु जसे जसे तथागत या 5 परिव्राजकाकडे जेव्हा भगवंत येत राहिले तेव्हा हे 5 परिव्राजक ऑटोमॅटिक आपल्या निश्चयापासून ढळून, कुणी तथागतांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं, कुणी पिण्यासाठी पाणी दिलं, तर कुणी भगवंताला बसण्यासाठी आसन दिलं. अशा पद्धतीने त्या 5च्या 5ही परिव्राजकांनी भगवंताची सेवा केली. ती ठिकाण हेच आहे ऋषीपतन मृगदाय वन. आणि या ठिकाणाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील सर्व हे उपासक आहेत. अगदी एका लाईनमध्ये आणि एकदम शिस्तीमध्ये आपण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत बघा. आणि आमचे भंतेजी आहेत, राजरत्न भंतेजी, पाठीमागे त्यांचा हा चौखंडी स्तूप आहे. आमच्या आर्याजी आहेत प्रज्ञाशिलाजी, आमचे भंते आहेत अंगुलीमाल, आर्याजी आहेत
अभिधम्मा आणि सर्व हे उपासक आहेत. या उपासकांनी या पवित्र भूमीवरती फार मोठा एक संकल्प केला. 3-4 उपासकांनी नशा कायमची बंद करण्याचा संकल्प केला. 2-3 बिडी तंबाखू सोडण्याचा संकल्प केला. महिलांपैकी काही उपासने अगदी सांगितलं की मी गेल्या 30 वर्षापासून मी तंबाखू नशा करतो, परंतु या पवित्र भूमीवर आल्यानंतर मी ही तंबाखाची नशा मी पूर्ण बंद करणार. आमचे 2 उपासक आहेत की ते 6व्या वर्गापासून अगदी बालवयापासून ते अगदी नशा करत होते. त्यांनीसुद्धा या पवित्र भूमीवरती या ठिकाणी संकल्प केला की मी नशा करणार नाही म्हणून. आणि एक उपासक असे आहेत की तरुण बालवयामध्ये, खरं तर त्याचं वय काहीच नाही, परंतु त्यांनी या पवित्र भूमीवरती असा संकल्प केला. त्यांनी स्वतः त्यांचे अनुभव सांगितले की त्यांनी एकही नशा अशी केली नाही. मग सर्वच टोटल पेट्रोलचे असेल, व्हाईटनरचे असेल, आणखी जे काही त्यांनी बरेच नावं सांगितले, 5-7 प्रकारचे नावं सांगितले, परंतु या सर्व नशा सोडून त्यांनी या ठिकाणी संकल्प करून अगदी मनोभावे त्यांनी या ठिकाणी तथागतांच्या चरणावरती या पवित्र भूमीवरती वंदन करून हे सर्व नशा सोडून आज त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सोनं केलं. खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. या मानवी जीवनामध्ये आल्याचं त्याचं सार्थक झालं. निश्चित हे संकल्प करणारे सर्व उपासक शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यभर या तथागतांच्या या पवित्र स्थळाचा त्या स्थळाशी समरस राहून, त्या स्थळाशी कायमचं पावित्र्य राखून या स्थळाला कायमस्वरूपी ते कटिबद्ध राहतील अशी अपेक्षा करूया. तर या ठिकाणी आपण बघत आहोत हा चौखंडी स्तूप आहे. तर भंते राजरत्न हे आपल्याला 2 शब्द बोलतील. भंते अंगुलीमाल हे आपल्याला 2 बोलणार आहेत. सर्वांना मी मंगल कामना करतो. आणि खरोखर भंतीजींना आतापर्यंत जे मार्गदर्शन केलं ते खूप छान केलं. कारण ते गुरु आहेत आणि गुरूंची आज्ञा असेल तरच आपल्याला बोलता येतं, नाही तर बोलू शकत नाही असं म्हणलं जातं. आणि म्हणून तुम्हाला आम्ही थोडक्यात एक ब्रह्मदेशना म्हणून थोडक्यात माहिती देतो की याच भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये, या सारनाथमध्ये ज्या वेळेला तथागत भगवान बुद्ध कसे आले तो भाग तर भंतीजींनं माझ्यापेक्षा थोर भंतीजी त्यांनी गुरुवर्यांनी सांगितले आहे. आणि म्हणून याच भूमीमध्ये एक घटना घडली आणि ती घटना म्हणजे येसाची. आणि म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सामनेर शिबिर घेत असतो आणि सामनेर शिबिरामध्ये आपण शील घेतो. तो 10 शील असतात आणि त्या 10 शिलामध्ये नच गीत वादित विशुद्ध दशना बेरमणी सुप्तापदं समाधी आणि आपण म्हणलं जातो. खरोखर अशाच पद्धतीनं वाराणसी गावामध्ये असताना त्या गावचा एक धनवान येस नावाचा तरुण ताठा असा मुलगा आणि सर्व इस्टेट भरपूर त्याच्या मालमत्ता धनधान्य संपन्न असलेला आणि तो येस खरोखर अशा पद्धतीने एकूणता एक तो मुलगा त्या माते पितेला झालेला मुलगा तो खरं वाया जर गेला असेल तर तो संगतीमुळं वाया गेला. आणि म्हणून तुम्हाला मी त्या येसाचं थोडंसं का मार्गदर्शन करतो भंतीजीच्या आज्ञेनुसार की येस असा होता की घरामध्ये सर्व दुकान आणि सर्व व्यापार लाईन होती. भरपूर असं धनवान असं येस होता आणि घरामध्ये असल्या कारणाने संगती सोबतीनं काय आलं तर तो वाया गेला. आणि नंतर मग व्यसनाच्या आहारी गेला आणि संगतीमुळं तो काय करू लागला की नाच गाणं तमाशा खेळ नाटक करू लागला. आणि मग तो त्यावेळेला जिथं बाया माणसं नाचतात त्या रंगमाला जाऊ लागला आणि वाईट व्यसनामुळं सगळी इस्टेटीचा नाश केला. आणि नाश केल्यामुळं त्याला काय झालं की माता पिता सर्व कटाळली. बायको असताना सुंदर बायको होती तीसुद्धा कटाळली त्या यशाला. आणि मग त्या यशाला असं वाटलं का आता काय करावा. गावामध्ये कोणीच त्याच्याकडं बघना, कारण का यशाची प्रकृती खरोखर अशी हीन झाली होती
की सगळे बोलायचे का तो काही लायक नाही माणसांचा. आणि मग अशा पद्धतीनं त्याला असं वाटलं का काय करावं आणि काय नाही, म्हणून तो त्याच्या गावातून त्याने रात्रीचा वेळ होता आणि तो या वनामध्ये आला. या ऋषीपतंग वनामध्ये आल्यानंतर जायचं तरी कसं जायचं हे काय कळत नव्हतं. एवढं घनदाट हे जंगल होतं. आणि मग येसाला असं वाटलं की काही नाही, आता आपण इथंच संपणार. आणि म्हणून येसाने मोठ्या झाडाच्या खोडापाशी असा शांतपणे रात्र काढली. आणि सकाळच्या हिरवा गारठ्याने येस असा धुडधुड उडत असताना येस म्हणला आता करावं तरी कसं काय आणि जावा तरी कसं घरी, नाही का. आणि म्हणून माते पितेला तिकडं काळजी लागली, कारण पोटचा गोळा होता. म्हणून आपण बोलत असतो माता पिता उपठान पुत दाराच संगावं अनकुलाच कमता येत मंगलम. खरोखर आपण ज्या पवित्र भूमीमध्ये आलो, सर्वाधिक मी सांगू इच्छितो आपल्या मानव, खरोखर की माता, त्या मातेला किती आनंद झाला असेल ज्या वेळेला तू पुढे भरतीची काढून दिल्या. खरोखर त्या मातेला जर ही भावना जर कळली तर ती तुझ्या चरणाशी अशी धसा रडल. अशी मातीचं काळीज असतं, अशी मातीचं प्रेम असतं त्या धरतीपेक्षा महान. आणि तू आज हे काम करतोय आणि म्हणून तुला प्रथम मी मंगल कामना करतो. आणि मग अशाच पद्धतीनं त्या आईनं त्या पिताला सांगितलं की आपला येस कुठे गेला आणि कुठं नाही, जाऊन बघा. आणि मग तो वडील इथं आला. आणि इथं आल्यानंतर बघतोय तर येसानं काय केलं होतं ते तथागत त्यावेळेला ते फिरत असताना तो येस रडत होता. तसा रडत केलं. याच भूमीमध्ये येसाचं मुंडन केलं आणि चिवर दिलं आणि पंचवर्गीमध्ये त्यांना सामील करून घेतला त्या येसाला. आणि नंतर तो पिता आला सकाळी उठून आणि तो पण फिरत होता सगळीकडे त्या वनामध्ये. तर माझं पोर इथं तर नाही, कुणी वाघाने तर नाही खाल्लं, पुढं चुकला आणि पुढं हरवलं, नाही का. आणि म्हणून तो फिरत होता. त्यावेळेला तथागतांची त्यांची भेट झाली आणि तथागतांना त्यांनी मायापोटी विचारलं की माझा येस दिसला का. तर म्हणल्या येस म्हणजे कोण काय. मग तथागतांनी त्यांना संगती नेलं, गंधकुटीपाशी नेलं. आणि मग येस असा बसला होता पंचवर्गीय भिक्खूमध्ये. आणि मग म्हणले हे बघा हाच तुमचा येस आहे. आणि मग ओळखल्यानंतर आनंद झाला. आणि येसने सांगितलं मला घरी नाही जायचं, मला इथंच राहायचं. परंतु आईची माया असल्यामुळं भगवान बुद्धांनी आज्ञा दिली का थोड्या दिवस तू घरी जा आणि आई वडिलांची काय कर तर लेखी पुरावा त्यावेळेला नव्हता, परंतु तोंडाने का होईना पण आई वडिलांची आज्ञा घे आणि मग तू चिवर घे. आणि मग अशा पद्धतीने येस तिकडे गेला. घरी गेल्यानंतर येसने असं केलं का येस ज्या मित्रांमध्ये राहत होता तो तीच मित्र येसाला म्हणू लागले अरे टकल्या, नाही का, अरे तू मुंडन केलं काय रुबाबदार, तुझी केस राजासारखी, नाही का, आणि एवढं भारी तुझं भूषण असताना तू एकदम हीन झाला आणि तू असं का केलं, काय प्रसंग आला तुझ्यावर. आणि मग त्या येसाने सांगितलं ते पंचशील तथागतांचं. भगवान बुद्धांनी या भूमीमध्ये पंचशील दिलं येसाला. आणि पंचशील दिल्यानंतर आपण ना म्हणतो भंतीची प्रत्येक काय मला सांगतात सुरा मेरे म्हणजे प्रमाद खाना वेर म्हणे. खरोखर आज आपल्यामधला येस सारखाच नाही का आपला मानव हा पण येसासारखाच मुलगा इथं बनणार ह्या पवित्र भूमीमध्ये. आणि म्हणून त्या आईला किती मायाचं काळीज किती मोठं होणार आहे का नाही मानव. आणि म्हणून खरं म्हणलं तर मग त्या येसाला सुद्धा त्या आईनं पाहिलं आणि त्या मित्रांनी पाहिल्यानंतर ते मित्र लागले हसायला. आणि मग त्या मित्रांना सुद्धा ते मित्र जे होते तर एकाचं नाव होतं विमान, एकाचं होतं बृहपती आणि एकाचं होतं पुण्यजीत आणि एकाचं होतं सभाव. अशी नावं होती त्या येसाच्या मित्रांची. आणि त्या मित्रांना सुद्धा येसाने पंचशिलाचा उपदेश केला आणि त्यांचं सुद्धा भावना फिरली आणि ते सुद्धा बदलल्यानंतर ते सुद्धा या भूमीमध्ये आले आणि तथागतांनी त्यांना सुद्धा चिवर दिलं. आणि मग त्यांनी काय केलं तर प्रत्येक दिशेला गेले. भगवंतांनी इथंच सांगितलं की चरत भिकवे चारिकंग बहुजन हिताय बहुजन सुखाय
लोक अनुकंपाय हता हिताय सुखाय देव मनुष्यानं देश तदिकवे धम्म आदि कल्याणं मज कल्याणं पर्यवसान कल्याणं स्वतं सगळे जन केवल परिपूर्ण परिशुद्ध ब्रह्मचर्य प्रकाशित असं सांगितलं का म्हणते भिकुंनो इकडे या. आता चारिका करता करता ही जी लोक आहेत ही सगळी कोतारीच्या जाळ्यामध्ये गुंतल्यासारखा एखादा भुंगा, कोतारीचं जाळं जसं बाहेर असतं आणि तिथं भुंगा किंवा एखादा किडा जर गेला तर किती हात हाणू द्या पण तो त्याच्यातून बाहेर येत नाही. असंच हा संसाराचं जाळ आहे. परंतु तुम्ही मात्र सक्सेस झाले, सर्वजण सक्सेस झाले, कारण त्या कोतारीच्या जाळेला तोडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ह्या पवित्र भूमीमध्ये भंतीजीची खरं म्हणलं तर कृपा असावी. भंतीजीचं थोर कार्य आहे आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. अशाच पद्धतीनं त्या येसानी काय केलं आणि त्यांच्या मित्रांनी 4 दिशांना गेले आणि 61 भिक्खू संघ तयार झाला इथं या भूमीमध्ये. किती झाला? तथागतांना धरून 61. आणि मग ते गावी गावी जाऊ लागले. अशाच पद्धतीनं मी सुद्धा खरोखर माझ्या त्या मानवाला मी सूचना करतो की मानव, मी कालपासून सांगतोय मानवला, मानव नाही. सकाळी सुद्धा मी सांगितलं नाही त्या आईनं तुला जन्म दिला, हा त्या आईची इच्छा पूर्ण कर. आहे नाही, तू जर असा लागला तरी आई काही म्हणेल नाही का. आणि मग मानव खरोखर मग ऐकलं आणि भंतीजीचं पण ऐकलं आणि आर्यजीचं पण ऐकलं. कारण आई जावी आणि मावशी उरावी. अशाच पद्धतीने मावशी सुद्धा मायाचं सांगून मगाची डोळ्यातून अश्रूच्या धार आल्या. त्या मानवाला सुद्धा मी सांगतो का मानवा, तू सुद्धा असा जा. ह्या भूमीमध्ये सगळेजण आपण 50 आलोत, पण ह्या भूमीमध्ये त्यांनी 4 61 संघ तयार केला. तर तुम्ही किती तयार करायला पाहिजे? तर खरोखर एकाने आपण एक जरी तयार केला तर पुढच्या वर्षी 50 आहे, तर पुढच्या वर्षी आपण 100 होऊ. बंतीजीच्या 2 गाड्या येतील, येतील नाही येतील. त्यांनी 4 जर 61 केलं तर एकाने 2 3 करा ना काही काही. ऐक नाही, आणि हा धम्म आणि ही पवित्र भूमी इथं आपण नतमस्तक होतो आणि ही नाती आपल्या कपाळाला लागते. बरोबर आपण धन्य झालो. आणि म्हणून मी बंतीजीची आज्ञा घेतली आणि जास्त बोललो. मला बंतीजी क्षमा असावी आणि म्हणून मी सर्वांना मंगलकामना करतो आणि थांबतो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.